तेजप्रताप, आम्हाला थोडं तुमच्याशी एकांतात बोलायचं होतं. या ना. एक शिकार झाली, दुसरी. आता कोणाचा फोन आहे? जालिंदर, जाली साळी, बघ माझ्या जखमेवर तिखट मीठ लावायला फोन केला असशील ना, तर ठेव फोन ठेव. धनाजीराव, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवायची बर का. हा घबरे, तुझ्या अंगात काय माझ्या बायकोचं भूत शिरलं का काय? डोगर बर्फन साखर सांगतोय मला. बरं ते असू द्या, हा मला हे सांगा, कोणतं मॉडेल सिलेक्ट केलं? हा कसलं मॉडेल विचारतो तू? अरे तुझी ती माई, तिच्या हातून 1 रुपये सुट ना. गाडीचं मॉडेल विचारतो कुठलं घेतलं? हाय माझ्या इज्जतीचा फार कचरा केला राव तिने, फार म्हणजे आबरूच काढली. माझ्या सगळ्या मनसुब्याचे फार चिंधड्या करून टाकल्या तिने. म्हणजे धनाजीराव, नक्की काय झालं आम्हाला पण सांगा ना जरा. सांगतो. अच्छा, असं झालं वय. पण हे तुला सांगून ठेवतो बरं का मी, जाली तुझी ती माई, ती जर का अशी फणं काढली नागिन असेल ना, तर मी बी कमी नाही, मी बी मुंगूस आहे मुंगूस. असा धडाप घालून जीव घेईन मी तिचा. लय अपमान केलाय माझा तिने. अरे असं जीवारी लागलाय माझ्या इथं, डोक्यात गेलाय. मी आता ना नाही ह्या अपमानाचा बदला घेतला ना, तर नाव सांगायचो नाही धनाजी जगताप. आणि जर समजा मी मेलो तर तिच्या अगोदर मरणार नाहीच मी, ती मेल्यानंतरच मी मरण. पण मी जर तिच्या अगोदर मेलो तर मी बी असा कावळा होऊन जन्माला येईन. पण तिच्या पिंडाला आयुष्यात कधी शिवणार नाही मी. तिचा आत्मा असा चढफडत ठेवत मी आयुष्यभर. धनाजीराव शांत व्हा. म्हणजे मला असं वाटतं की तुमची मनस्थिती आता आहे ना चांगली दिसत नाही मला. तुम्ही एक काम करा, तुम्ही आधी मला येऊन भेटा, काहीतरी तोडगा काढू ना आपण. हा बरोबर की नाही? पैसा गाडी सगळं मिळून देतो. खरंच बोलतोय का तू? धनाजीराव, आम्हाला माहिती आहे हे सगळं कशामुळं घडलंय. तुम्ही एक काम करा ना, आम्ही सांगतो तिथे येऊन भेटा आम्हाला. हा